महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं महाबळेश्वर, या महाबळेश्वरला पूर्ण रस्त्यांवरती या ठिकाणी खड्ड्यांनी विळखा घातल्याचं पाहायला मिळतं आहे. मी सध्या आहे महाबळेश्वरहून तापोळला जाणारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावी जाणाऱ्या रस्त्यावरती. आपण पाहू शकतो या ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य पूर्णपणे पाहायला मिळतं आहे. तर या ठिकाणी हे खड्डे मुजवण्याचं काम प्रशासनाचं आहे, मात्र या ठिकाणचे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि सह्याद्री ट्रॅकर्सच्या माध्यमातून आता हे खड्डे मुजवण्याचं काम सुरू आहे. सध्या संपूर्ण जे प्रशासन आहे, जे लोकप्रतिनिधी आहेत, हा रस्ता कोणाच्या विभागाचा आहे या संपूर्ण गोंधळामध्ये अडकल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र या ठिकाणी सध्या बघायला गेलं तर स्थानिक नागरिकांनी आता हा विडा उचलून या ठिकाणी आता स्थानिक नागरिक हे डागडूचं काम आहे ह्या रस्त्याच्या ते एकंदरीत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण आता हे जे महाबळेश्वरमध्ये शहरामध्ये जे खड्डे मुजवायचे काम आपण घेतलेलं आहे, ह्या खड्ड्यांमध्ये अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत आणि बरेचसे अपघात झालेत. आणि महाबळेश्वर जे खड्डे हे वर्षानुवर्ष खड्डे आहेत. तर तिचं कारण एकच आहे की बाबा हा रस्ता PWDचा आहे का नगर परिषदेचा का सार्वजनिक बांधकामाचा, ह्याच्यावर कुणाचाच काय म्हणजे अजून ताळमेळ लागा, म्हणजे कुठले खड्डे कुणाच्या हद्दीत आहेत हे अजून कुणाला माहीत नाही. मग आम्ही तहसीलदारांना विचारलं तर तहसीलदार म्हणले आमच्या अतिरिक्त हा खड्डा येत नाही, मुख्याधिकारी म्हणले आमच्या अतिरिक्त येत नाही, PWD म्हणले आमच्या अतिरिक्त खड्डे येत नाहीत. मग हे महाबळेश्वरचे खड्डे कुणाच्या अतिरिक्त येतात ह्याचा हे अजून त्यांचा शोधच चालू आहे. गेली 4-5 वर्ष झाले. आम्ही सह्याद्री ट्रेकर्स मार्ग हे अपघात होऊ नये या अनुषंगाने बाबा यांची मोहीम थांबली तर यापुढे कुठले अपघात होऊ नये या अनुषंगाने आम्ही संपूर्ण महाबळेश्वरमध्ये खड्डे मुजवायचं आम्ही काम घेतलेलं आहे. आणि यापुढे पर्यटक असो, स्थानिक असो, कुठलेही असो, 105 गावाला जोडणारा हा रस्ता असो, याच्यावर कुठला अपघात होऊ नये, सगळे आपल्या आपल्या घरी सुखरूप जावे या दृष्टिकोनातून आम्ही खड्डे मुजवायचं आम्ही काम घेतलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी अशी भावना आहे की सगळ्या नागरिकांनी पण आम्हाला जॉईन व्हावं, आम्हाला समर्थन द्यावं, आम्हाला आमच्या कामाला हे करावं आणि त्यांनी पण यावं, आम्हाला मदत करावी. जर प्रशासन कुठेतरी कमी पडत असेल तर सगळ्या नागरिकांनी पण पुढे येऊन सगळं काम करावं, आम्हाला मदत करावी अशी इच्छा आहे. आणि प्रशासनालाही एक विनंती आहे, तुम्ही पण या, तुम्ही पण जॉईन व्हा आम्हाला. म्हणजे आणि सगळ्या लोकल लोकांचे, टुरिस्ट लोकांचे, सगळ्यांनाच जर आपण ग्राउंड लेवलला उतरलो तर सगळ्यांचेच प्रॉब्लेम सगळ्यांना कळतील असं इच्छा आहे. तर बघूयात काय होतंय. महाबळेश्वरला येणारे टुरिस्ट जेव्हा आता मान्सूनमध्ये रात्री येतात, धुक्यामुळे एक तर काय रस्ता पण दिसत नाही, खड्डे तर वेगळीच गोष्ट आहे. आणि खड्ड्यामुळे त्यांना अजून जो वेगळा त्रास होतो, लोकांचे एवढे जे अपघात होतात किंवा त्यांना पाठीचं कोणाला प्रॉब्लेम असेल, त्यांनी महाबळेश्वर यूज नाही अशी परिस्थिती आता आहे. त्याच्यामुळे लवकरच प्रशासनाने काय ना काय रस्ता सही करावं अशी आमची विनंती आहे.